आप्पे आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की एक माणूस आप्पीला फुलाचा गुच्छा देऊन येतो, तेव्हा तिथे अमोल असतो आणि विचारतो, मा तुला कुणी दिले हे बुफे? त्यावर अपर्णा बोलते की अरे हे काल काम होतं, एक मीटिंग काम होतं, ते चांगलं झालं म्हणून बुफे पाठवला. त्यावर अमोल हसून बोलतो की अशीच तुझी कामं खूप चांगली होत राहू देत आणि तुला रोज बुफे येत राहू देत. त्यावर आप्पी बोलते की जा नाश्ता कर जा. त्यानंतर अमोल विचारतो की मा तुला आवडली का फ्लॉवर्स? त्यावर मोना बोलते की लईच बोलायला लागलेत छोटे सरकार. त्यावर अमोल म्हणतो की अगं फुलं खूप छान आहेत ना म्हणून म्हणतोय. त्यावर आप्पी बोलते की हो खरंच खूप छान आहेत फुलं. त्यावर मोना विचारते अमोल गेल्यानंतर, हे अचानक का अर्जुन साहेबांनी तुम्हाला फुलं पाठवलेत आणि त्याच्यावर सॉरी लिहिले? त्यावर आप्पी बोलते की मलाही नाही माहीत. त्यावर मोना बोलते की काही झालंय का? आप्पी बोलते काही नाही झाले. वर मोना बोलते की वंस तुम्ही विचार करा, त्यांचा साखरपुडा झाला आणि तुम्ही त्यांच्या जवळ जाणार, हे असं बरं नाही वाटणार. त्यावर आप्पी मोनाला बोलली की मोना जरा मर्यादा सांभाळून बोल. त्यावर मोना बोलतो की सॉरी वंस, मी आपलं असंच बोलले. त्यावर मोना बोलते की वंस तसं चांगलंच आहे ना तुम्ही आणि अर्जुन दादांनी एकत्र येणं. त्यावर मोनाला आप्पी बोलते की मोना हे बघ ऐक, तू यामध्ये नको पडूस, मी बघते त्याच्याशी काय बोलायचं ते. त्यावर मोना बोलते की त्यांच्याशी म्हणजे अर्जुन दादांशी का? त्यावर आप्पी बोलते की हो मग त्याच्याशीच, त्यांनीच तर हे बुफे पाठवले. विचारायला नको तू हे का आणि कशासाठी पाठवलेस. इकडे आर्या फुलांचा गुच्छा घेऊन रूममध्ये जाते आणि तिच्या मागे रुपाली जाते आणि विचारते, आर्या तू आणि भाऊजी एकत्रच काम करताना? त्यावर आर्या बोलते की हो म्हणजे एकत्रच, ते कामावर डिपेंड आहे. त्यानंतर रुपाली बोलते की कामावर डिपेंड नाही, तुम्ही एकत्रच राहावा. ह्या अपर्णाची काही लक्षणं चांगली दिसत नाही आहेत. तुम्ही दोघं एकत्रच राहा, तू आणि भाऊजींनी एकत्रच राहा, म्हणजे अपर्णाला भाऊजींना भेटूच देऊ नकोस, म्हणजे काही कामच नाही. भाऊजी असेही तिच्या जाळ्यात अडकणार नाहीत. आर्या बोलते की अहो त्या कलेक्टर आहेत. त्यावर रुपाली म्हणते की हो असेल ती तिच्या घरची. आर्या बोलते की नाही पण मला भीती वाटते. त्यावर रुपाली बोलते की हे बघ आर्या तू घाबरू नको, भाऊजींवर फक्त तुझा आणि तुझाच हक्क आहे काहीही झालं तरी. त्यावर आर्या बोलते हो पण हे सुद्धा अर्जुनला सुद्धा वाटलं पाहिजे. त्यावर रुपाली म्हणते की हो पण हे सुद्धा ते तुझ्याच हातात आहे. त्यावर आर्या म्हणते म्हणजे? त्यानंतर रुपाली बोलते की अगं भाऊजींना फक्त प्रेमाची आस आहे, 7 वर्ष एकटे राहिलेत, प्रेमाला तरसलेत ते तुझ्याकडं आपोआप येते. आर्या बोलते की अहो मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते. त्यावर रुपाली बोलते की अगं मग ते त्यांना जाणवून दे. आर्या बोलते कसं? तर रुपाली बोलते की हे बघ आर्या मी काय तुला सगळ्याच गोष्टी समजावत नाही बसणार, एवढं लक्षात ठेव की तू सोडून भाऊजींच्या डोक्यात दुसरं काहीच नाही आलं पाहिजे. रुपाली आणि मोना एकमेकांना भेटतात तेव्हा मोना बोलते की अहो आप्पीला अर्जुन साहेबांनी फुलं पाठवले. त्यावर रुपाली बोलते की अगं अर्जुन भाऊजींना अपर्णाने बुफे पाठवलेत. त्यावर मोना बोलते की अहो वंसलनी फुलं पाठवणं शक्यच नाहीये. तेव्हा बोलते की मग आप्पीने अर्जुनला फुलं नाही पाठवली, अर्जुनने आप्पीला फुलं नाही पाठवलीत, म्हणजे ही तिसऱ्यानीच कोणीतरी फुलं पाठवली. त्यावर मोना बोलते की हो म्हणजे तिसरंच कोणी त्यांना जवळ आणायचा प्रयत्न करते. रुपाली म्हणते कोण? त्यावर मोना बोलते की तेच तर आपल्याला शोधलं पाहिजे आता. त्यावर मोना बोलते की अहो तुमच्या घरातलं कोणी? त्यावर रुपाली म्हणते की आमच्या घरातले सगळे तिच्या विरोधात आहेत. एवढंच काय तर चिंचुके सुद्धा तिच्या विरोधात आहेत, असं मध्यस्थी करणं शक्यच नाहीये. इकडे मोना बोलते की इकडे सगळ्यांना वाटतं की पिप्याला बापूंना की ते सगळे एकत्र यावेत, पण यांनी केलं असतं तर मला नक्कीच माहीत झालं असतं. सगळं बापूंनी नाही केलं. त्यावर रुपाली म्हणते की मग हे सगळं कोणी केलं? रुपाली म्हणते की मग हे सगळं केलं कोणी? त्या दोघांना एकत्र आणण्यात फायदा कोणाचा आहे? मोना बोलते काय माहिती. त्यावर रुपाली म्हणते की आता काही झालं तरी ते एकत्र नाही आले पाहिजे. त्यानंतर मोना बोलते की हो कधी हे आपल्या नाकाखालून एकत्र येतील आपल्यालाही कळणार नाही. त्यावर रुपाली म्हणते नाही, जर ते दोघं एकत्र आले तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही, माझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरेल. त्यावर मोना बोलते की कसली अपेक्षा? त्यावर रुपाली म्हणते की अगं आपण जो प्लॅन करतो ना तो सगळा बिघडेल असं म्हणायचं आहे मला. तर इकडे आप्पीला कलेक्टर ऑफिसमध्ये दुसरं धमकीचं गिफ्ट आलेलं आहे. त्यात एक मडकं आणि जाळायची लाकडं आहेत. हे बघून अपर्णा आणि अर्जुन खूप सारे टेन्शनमध्ये येतात. तर आप्पी बघून बोलते अरे हे तर सगळं चितेचं सामान आहे.
अर्जुन म्हणतो की थांब, पत्र आहे. अर्जुन पत्र वाचायला घेतो. त्या पत्रात लिहिलेलं असतं की डिअर मॅडम, तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही ड्रग्सची कारवाई थांबवा, तुम्ही थांबवली नाहीत. आय लाईक इट. तुम्ही खूप ब्रेव आहात. आता जर तुम्ही 4 दिवसात ही कारवाई, हा बंदोबस्त उठवला नाही तर तुम्हालाच आयुष्यातून उठवलं जाईल. अर्जुन म्हणतो की आप्पे, आत्ता तात्पुरती कारवाई थांबव. त्यानंतर अपर्णा म्हणते की आता जर कारवाई थांबवली तर त्याला असं वाटेल आपण घाबरलो, मग राज्यात सुव्यवस्था ही कशी बसवायची. त्यावर अर्जुन म्हणतो की हां बरोबर आहे गायतोंडे, आपण हा जो कोणी आहे ह्याचा चेहरा आपल्यासमोर आलेला नाही. अशीच सिक्युरिटी आणि असंच वातावरण टाईट ठेवलं तर त्याचा एक ना एक दिवस आपल्यासमोर चेहरा नक्की येईल. अप्पे बोलते की हो, जर आपण घाबरलो नाही तर तो भितरेल आणि नक्कीच काही ना काही तो चूक करून ठेवेल. अर्जुन बोलतो की मॅडम, मी सिक्युरिटीच्या आणि बाकीच्या गोष्टी बघून घेतो आणि तो तिथून निघून जातो. अशा प्रकारे अप्पे आमची कलेक्टर आजचा भाग संपतो. तुम्हाला जर असेच एपिसोडचे अपडेट पाहायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.